तर नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। आज सगळ्यांकडे गणपती बाप्पा येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपल्या सिरियलच्या रिव्ह्यूकडे वळूयात। आपण बघितलं की सायली खूप आतुरतेने अर्जुनची वाट बघत असते आणि फायनली तो घरी आलाय आणि तो आल्या आल्या खूप प्रश्न विचारते। सायली, काय झालं आश्रमात? प्रिया खरं बोलली ना? तुमच्या मनासारखं झालं ना? नाही, मगाशी मी फोन केला, मी करणार होते परत फोन तुम्हाला, पण सांगा ना काय झालं? अस्मिता खेकसते। अगं काय ग, किती प्रश्न विचारशील? अगं त्याला पाणी दे जरा, त्याला दम घेऊ दे आणि या घरात ना थोडी शांतता राहू देत जरा। आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन सायली तुम्ही दोघं वर जा बरं तुमच्या खोलीमध्ये, मग तुम्हाला निवांत बोलता येईल। आता ते दोघं गेल्यानंतर कल्पनाताई अस्मिताला ओरडतात, काय ग अस्मिता, कधीतरी दुसऱ्यांचं मन समजून घेत जा की, आणि घरामध्ये शांतता सायलीने नाही तू ठेवायची गरज आहे। आणि अस्मिता काहीशी अशी बघते नेहमीच अस्मिताचा पोपट होतो। असो, पण आता सायली बेडरूम मध्ये गेल्यावर खूप प्रश्न विचारते अर्जुनला। सांगा ना सर, काय झालं? आज सकाळी गेलात ना तुम्ही, तेव्हापासून काय काय घडलं सांगा ना सर, मला एवढं टेन्शन आलं होतं। हे सगळं ती आवरता बोलतीये अर्जुनशी। सर प्रिया काय बोलली, कसं बोलली, मला खूप टेन्शन आलं होतं आणि तुमचा फोन आला नाही त्यामुळे आणखीनच टेन्शन आलं। सर असं वाटलं काही प्रॉब्लेम तर नसेल झाला ना? सतत तेच विचार चालू होते। आता अर्जुन सारखा तिच्याकडे बघतोय। आता सायली म्हणते, सर माझं अजिबात कामात लक्ष नव्हतं हो, सतत आश्रमाचा विचार होता। सांगा ना तुम्ही, बोलत का नाही आहात? तुम्ही मुद्दाम करताय का? माझी काय अवस्था होती ती दिसत नाहीये का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, दिसतंय ना मला, तुमची एक्साइटमेंट बाहेर तर पडू द्या, नाही तर तुम्हीच बोलत राहताल, मी फक्त ऐकत राहील। सायली म्हणते, सांगा ना सर प्लीज। अर्जुन म्हणतो, ठीक आहे, झाले का तुमचे प्रश्न विचारून? बरं बसा इथे आणि ऐका। म्हणजे जे काय झालं ते त्याने डिटेल तिला ऐकवलंय। पण आता इकडे नागराज म्हणतो, प्रिया तुझ्या म्हणण्याप्रमाणे अर्जुनला तू काहीच सांगितलेलं नाहीयेस ना? प्रिया म्हणते, हो मी नीटच बोलले। नागराज म्हणतो, तू नीट बोलली असं तुला वाटतंय? तू काही चुकीचं बोललेली असशील ना, ते तुलाच माहिती नसेल तर? अर्जुन तर ते ओळखून काढेलच ना, तर वरून ताकभात ओळखणार आहे तो। राकेश म्हणतो, अहो पप्पा काही झालं नाही, मी होतो ना तिथे स्वतः। नागराज त्याच्या ओरडतो, काय समजतो काय रे तू स्वतःला? बाचा समजतोस का वकिलांचा? अरे वकिलीची परीक्षा पण पास नाही होता आली तुला। आता प्रिया म्हणते, तुम्ही बरोबर बोलताय, वरवर बघता तिथे काहीच गडबड झालेली नाहीये, मी सगळं सावरलं। पण तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे, कदाचित अर्जुन फक्त भासवत असेल, त्याला काही कळलं नाहीये, म्हणजे त्याच्या हाताला काही लागलं नाहीये, पण त्याच्या हाताला काही लागायला नको जेणेकरून मी अडकेल। आता नागराज म्हणतो, त्याला काही जरी क्लू मिळाला असेल ना तर तो कोणाला काही कळूच देणार नाहीये, डायरेक्ट तो कोर्टातच बॉम्ब टाकेल। आता तो बॉम्बच्या वायरी जोडत बसला असेल। हे सगळे छान घाबरता अर्जुनला। असो, पण आता सायली म्हणते, म्हणजे प्रियाने काहीच जाणू दिलं नाही? आता अर्जुन म्हणतो, हो तिने सुरुवातीला म्हणजे गडबडली होती तन्वी, पण नंतर तिने स्मार्टली सगळं हँडल केलं। मला असं वाटते की स्मूथली खोटं बोलायचा एक्सपिरियन्स गोळा करून तिने उत्तर दिलेलं आहे। सायली म्हणते, वॉलपीसच्या बाबतीत तर अडकली होती ना ती? अर्जुन म्हणतो, हो पण नंतर पुन्हा खोटंच बोलत सुटली ती, आणि आपल्या हातात ठोस पुरावे नाहीयेत ना ती खोटं बोलतीये त्याचे। सायली म्हणते, सर आता काय करायचं? अर्जुन म्हणतो, आता काय पुढे जर म्हणजे आपल्याला प्लॅन चेंज करावा लागेल, तर मी खोटं बोलतीये हे शोधून काढावं लागेल। डोंट वरी, होईल काहीतरी। सायली म्हणते, तोपर्यंत मधुभाऊंना जेलमध्येच राहावं लागणार आहे का? किती दिवस चालणार आहे सगळं हे? आता अर्जुन म्हणतो, बहुतेक तरी हेच होईल। सायली म्हणते, सर मधुभाऊ का सुटत नाहीये मग? अर्जुन म्हणतो, हे बघा सायली, या कामामध्ये वेळ जातो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी असे खोटे प्रॉमिस नाही केलेत तुम्हाला। सायली म्हणते, काहीतरी घडायला हवं होतं ना या महिन्यामध्ये? आता अर्जुनचा आवाज जरा चढलाय, तो म्हणतो, हे बघा सायली, आपण खूप प्रोग्रेस केली आहे। 6 महिन्यापूर्वी 0 चान्सेस होते मधुभाऊचे सुटण्याचे, आणि हा मोठ्याने ओरडत असताना नेमक्या कल्पनाताई तिथे येतात आणि म्हणतात, काय रे अर्जुन, एवढ्याने का ओरडतोयस? भांडतायत का तुम्ही दोघं जण? अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, आम्ही असंच बोलतोच आहे, अगं एक्साइटमेंटमुळे माझा आवाज वाढला असेल, दॅट्स इट। कल्पनाताई म्हणतात, अरे हो पण सायली घाबरली ना। ए अर्जुन, माझ्या सुनेला त्रास नाही द्यायचा। अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, नाही देणार त्रास। कल्पनाताई म्हणतात की काय रे, ती बिचारी तुझ्यासाठी दिवसभर उपाशी राहणार आहे आणि तू आवाज चढवतोयस तिच्यावर। अर्जुन म्हणतो, सॉरी ग मम्मा, मला उपवासाचं माहीत नव्हतं काही। सायली त्याच्याकडे रागाने बघत असते। आता कल्पनाताई म्हणतात, अरे हो सायली, तुला सांगायला आले होते मी, उद्या आपण सकाळी लवकर पूजेची तयारी करूयात। अर्जुन बाबा, तुझ्या बायकोचा मूड लवकरात लवकर बरा कर आणि दोघं खालती जेवायला या। सायली म्हणते, आई मला भूक नाहीये। कल्पनाताई तिच्या जवळ जाऊन समजवतात तिला, बाळा असं नाही करायचं, आता नाही जेवलीस तर उद्याचा दिवस कसा निभवणार? हे बघ, हवं तर उशिरा जेव, मी विमलला सांगते। आता त्या अर्जुनला खुणवतात की सायलीला खाली जेवायला घेऊन ये म्हणून, आणि निघून जातात। अर्जुन म्हणतो, बरं चला आता जाऊयात आपण जेवायला।
सायली म्हणते मला भूक नाही आहे. अर्जुन म्हणतो चला ना, तुमचा उपवास आहे ना उद्या, आता जेवायला हवं तुम्हाला, तुम्हाला त्रास होईल उद्या. पण सायली मात्र खूप चिडली आता प्रेक्षकांनो. तिने कदाचित आपल्या प्रेक्षकांच्या मनातलं जाणून घेतलंय. आता तिने सगळ्या उषा तिथे टाकायला सुरुवात केली आहे. ती बोलतच नाही आहे अर्जुनशी. अर्जुन एकटाच बडबडतोय, अहो असं काय करताय, बोला माझ्याशी, अहो चला जेवायला, असं काय करताय, असं काय करताय, अहो तुम्हाला ऐकू येत नाहीये का, तब्येत खराब होईल ना तुमची, तुम्हाला उपवास करायचा आहे ना, करणार आहात ना तुम्ही उपवास. आता सायली अशी चिडते आणि म्हणते का करू मी उपवास. एकतर माझा या घराशी संबंध नाहीये आणि तरी पण मी सगळ्या रीतीभाती पाळतीये, कोणाचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून प्रयत्न करते. आपण दोघं नवरा बायको आहोत, सतत सगळ्यांना वाटावं ना, जमेल तसं सगळं शक्य आहे ते सगळं करते मी. आणि काय हो, आपल्या दोघांमध्ये हा करार आहे ना, आणि तो पाळण्यासाठी तुम्ही तुमच्या बाजूने काय करताय हो, सांगा ना मला. का हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्या एकटीच आहे. आता सायली इतकी मोठ्याने ओरडायला लागते चिडून, तेव्हा अर्जुन आधी जाऊन दार लावतो. पण सायलीचं बोलणं चालूच असतं, 1 वर्ष मी या घरात राहायचं, त्या बदल्यात तुम्ही मधुभाऊंना सोडवायचं, असं आहे ना आपल्या करारामध्ये. मग इथे येऊन मी तुमची बायको म्हणून सगळे कर्तव्य पार पडतीये, तरी मधुभाऊंना जामीन सुद्धा मिळू नये. अर्जुन विचार करतोय ह्यांचा रॅग व्हॅलिड आहे, या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे त्यांच्या हाती काहीच लागलं नाही अजून. आता सायली म्हणते इकडे मी मोठ्या घराची सून झाली आहे, माझे मधुभाऊ मात्र जेलमध्ये, तरी तुम्ही मला विचारतायत की मी तुमच्यासाठी उपवास करणार आहे की नाही. आणि सायली राग झोपून जाते. आता अर्जुनला कळे ना काय करावं, पण तरी सुद्धा हा तिच्या जवळ जातो आणि म्हणतो उद्या खोटं तरी उपवास करणार ना तुम्ही. आता सायली ओरडते नाही करणार. अर्जुन म्हणतो बरोबर नका करू, झोपा. पण याला टेन्शन आलंय, या म्हणतायत तेही बरोबर आहे, पण यांनी उपवास नाही केला तर मम्मा आणि पूर्णाई आमचं भिंग फुटलं तर. आता इथे ना प्रेक्षकांनो, त्यांनी कमीत कमी 5-7 मिनिटं ते गाणंच दाखवलंय. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, भारी रोमॅन्टिक गाणे लावतात प्रेक्षकांनो, काही म्हणा तुम्ही. आता सायली तिचं काम करत असते आणि अर्जुन मात्र सारखा तिला निहाळत असतो. हे सगळं त्यांनी गाण्यामध्ये दाखवलंय प्रेक्षकांनो. अर्जुन सायलीकडे सतत असा बघतोय आणि सायली आता छान अंघोळ करून आली आहे आणि तिचे केस धुतीये. खरंच गोड दिसते हा सायली प्रेक्षकांनो. गाणं संपेपर्यंत सायलीचं सगळं आवरण दाखवलंय त्यांनी. तिने केस वाळवून घेतलेत आणि छान मेकअप वगैरे केलाय, तिचा कानातले वगैरे घालून रेडी आहे. तरी पण अर्जुन मात्र अजून तिच्याकडे टकलावून बघत असतो आणि बरंच गाणं त्यांनी ऐकवलंय प्रेक्षकांनो. आणि पुढे आपण बघतोय की सायली फायनली रेडी झाली आणि खूप क्यूट दिसतीये आणि अर्जुनला पण ती कदाचित क्यूटच वाटत असावी म्हणून तो असा बघतोय तिच्याकडे. छान आहे या दोघांची पेअर. सायली आता अर्जुनकडे बघायला लागते की हा असा का बघतोय. आता ती म्हणत असते टॉवेल. आता अर्जुनचं लक्षच नसतं, तंद्री लागलेली असते. मग सायली टाळ्या वाजवते आणि म्हणते टॉवेल हवाय मला, आणि लगेच तो टॉवेल घेऊन तिथून निघून जात असते. अर्जुन तिच्या मागे करतो आणि दाराजवळ येऊन असा उभा राहतो आणि म्हणतो ते उपवासाचं म्हणजे उपवास करणार आहात ना तुम्ही. नाही म्हणजे माझ्यासाठी नका करू, पूर्णाई आणि आईसाठी करावं लागेल ना. नाही म्हणजे हरितालिकेचा उपवास आहे ना, पूर्ण आजी आणि मम्माला डाऊट येईल ना, त्यांना दाखवण्यापुरतं उपवास कराल ना. आता सायली असं राग बघते अर्जुनकडे आणि काही न बोलता तिथून निघून जाते. अर्जुनला आता चांगलंच टेन्शन आलंय. आता इकडे या किल्लेदारकडे पण सगळे छान नाश्त्याला बसलेले असतात. आता नागराज म्हणतो बघ ना दादा, सुमन किती राबते पण स्वतःची काळजीच घेत नाही. सुमन म्हणते वा बायकोची काळजी करायला काय पण दिवस शोधून काढलाय. अहो आज हरताळकेचा उपवास आहे माझा. प्रिया लगेच म्हणते ओ आज हरताळका आहे का. आता रविराज म्हणतात की सुमन म्हणते तर असेलच ना का ग. आता प्रिया म्हणते सहजच विचारलं मी. आता प्रिया मनात विचार करते अर्जुनला मिळवण्यासाठी हाही प्रयत्न करून बघते, करते त्याच्यासाठी उपवास, काही उपयोग होतो का बघूयात. आता ती वापस देते तिचा नाश्ता. मला नकोय सुमन काकी. रविराज लगेच म्हणतात वाटलंच मला तूही उपवास करशील म्हणून. काय ग त्या अर्जुन सुभेदारसाठी करतेस का उपवास, काही गरज नाहीये. राकेश म्हणतो हो बरोबर बोलतोयस काका तू, पण ए तन्वी तुला उपवास वगैरे काही झेपणार नाही आहे आणि त्या अर्जुनची लायकी नाही आहे तू त्याच्यासाठी उपवास ठेवावा म्हणून. नागराज म्हणतो गप्पा बस रे राकेश, तिला वाईट वाटतं ना. तेव्हा रविराज म्हणतात फॉर अ चेंज राकेश अगदी बरोबर बोलतोय यावेळेला. घे ग तन्वी खाऊन घे बरं. आता लगेच ही म्हणते बाबा मी अर्जुनसाठी नाही करत आहे उपवास. असं म्हणतात ना की हा उपवास कुमारिकेने पण करायचा असतो, चांगला नवरा मिळावा म्हणून. आता सुमन म्हणते हो भाऊजी बरोबर आहे तिचं, तसाही करतात उपास आणि हा उपास आपल्या तन्वीला फळेल बघा, अर्जुनपेक्षा चांगला जोडीदार मिळेल तिला.
प्रिया म्हणते, बाबा मी त्यासाठीच करते, तुम्हीच म्हणता ना मी माझ्या आयुष्यात पुढे जायला हवं तेच करते ना मग मी. रविराज म्हणतात, तू दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार आहेस? आता ही बाबा मी आता रविराज म्हणतात, बरं बरं असू दे, बापासमोर बोलायला लाज वाटते का तुला? काही हरकत नाहीये, कर उपास कर. हां. रविराज आता तिथून निघून गेलेत, पण आता प्रियाला मात्र टेन्शन आलंय उपास करायचं. सायली हरतालिकेची पूजा खूप मनापासून करत असते आणि कल्पनाताई सतत तिला न्याहाळत असतात. त्या विमलला म्हणतात, विमल आपली सायली किती मनापासून करते ना गं सगळं, तिची प्रार्थना नक्की देवापर्यंत पोहोचत असेल. आता विमल म्हणते, अहो ताई तुम्हाला आठवतं का आपल्या अर्जुन दादाने पूर्णाईसाठी पायऱ्या धुतल्या होत्या त्या मंदिरात. ते गुरुजी म्हणत होते की सायली ताई खूप चांगल्या आहेत. त्यांनी सांगितलं होतं बघा आपल्याला की सायलीताई मनापासून प्रार्थना करतात. कोणी आजारी माणूस असेल ना त्यांच्यासाठी सुद्धा त्या प्रार्थना करतात आणि त्यांची प्रार्थना फळते. आता कल्पनाताई म्हणतात, हो आठवतं ना मला, ते गुरुजी म्हणत होते आश्रमातली मुलगी आहे तिचं कौतुक करत होते आणि बघ ना तो हिरा आपल्याच घराच्या नशिबात होता बघ. आता अस्मिताला टेन्शन आलं या उपास करायचं. ती म्हणते, मम्माने तर मला टॉर्चर करायचंच ठरवलं आहे आज. असं वाटतंय खोलीत जाऊन दार लॉक करावं आणि खात राहावं, पण एवढं नशीब कुठे आहे माझं. आता कल्पनाताई म्हणतात, विमल जा बरं नैवेद्याचं ताट आण. आता लगेच अस्मिता म्हणते, ए थांब विमल मी आणते. हां. कल्पनाताईला वाटतं, बाई आपल्या लेकीला काय बुद्धी दिली आहे देवाने. आणि त्या दोघीही पुन्हा प्रार्थना करायला लागतात देवाची. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पण पुढे आपण बघतोय विमल कल्पनाताईंना सांगत असतात की सायली वहिनी कडक उपास करणारे म्हणे आणि अर्जुनने ते ऐकलंय आणि तो ठरवतो जर सायली उपास करत असेल तर मीही तिच्यासाठी उपवास करेल. अर्जुन न खाता ऑफिसला जात असतो. कल्पनाताई त्याला म्हणतात, अरे कुठे निघालायस? अर्जुन म्हणतो की नको मम्मा मला काही नको आहे आज, मी निघतो आता. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन तब्येतीची हेळसांड करत जाऊ नको बाबा. पण आता अर्जुन मात्र आधी पळत सुटलाय आणि आता सायलीला डाऊट आलाय की सर का खात नाहीयेत, असे का निघून गेलेत अचानक. प्रेक्षकांनो माझा अंदाज अगदी बरोबर निघाला. अर्जुनने सायलीसाठी उपवास केला. तर मग कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा हां. आणि प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.